नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, रिक्त पदांची संख्या, अनुभव काय लागेल, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, संपूर्ण जे माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की भरती निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, जे की बघा महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर NUHM कार्यक्रम मधील मायक्रोबायोलॉजिस्ट, CLMC मॅनेजर, लॅब टेक्निशियन, डाटा एंट्री ऑपरेटर, संवर्गातील रिक्त पदांची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. आता बघा, ही जी पदे आहे कंत्राटी पद्धतीने भरायची आहेत. सदरील पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, त्यासोबत बघा नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, संपूर्ण जे माहिती आहे तुम्हाला जे की संकेतस्थळ इथं देण्यात आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. त्यावरती तुम्ही जाऊन ही जी माहिती आहे डाउनलोड करू शकता किंवा बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती मी संपूर्ण जी माहिती देण्यात आलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे बायोमध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा, ही जी संपूर्ण जे पदांची माहिती आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता पदाचे नाव, रिक्त पदांची संख्या, त्यासोबतच आवश्यक शैक्षणिक अर्हता, प्रत्येक पदानुसार काय लागेल, वयोमर्यादा, प्रति महिना तुम्हाला किती मानधन दिला जाणार आहे, आवश्यक अनुभव जे की बघा शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास विद्यार्थ्यांना प्राधान्य दिला जाणार आहे. नियुक्तीचे ठिकाण बघा NUHM आणि जातीचा प्रवर्ग म्हणजे की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती रिक्त जागा आहेत याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, संपूर्ण जे पदांची माहिती आहे तुम्ही इथं बघू शकता. जे की बघा मायक्रोबायोलॉजिस्ट साठी जर बघितलं तर पदांची संख्या 1 जागा रिक्त आहे. त्यानंतर बघा CLMC मॅनेजर साठी 1 जागा, लॅब टेक्निशियन साठी 3 जागा आणि डाटा एंट्री ऑपरेटर साठी 1 जागा. आता बघा, लॅब टेक्निशियन या पदासाठी जर बघितलं तर बघा 12वी पास प्लस DMLT फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन विथ रिन्युअल, हे जे आहे तुम्हाला आवश्यक शैक्षणिक अर्थ लागणार आहे. ग्रॅज्युएशन इन हॉस्पिटल मॅनेजमेंट अँड MBA MPH MHA ही जी शैक्षणिक अर्थ आहे ते CLMC मॅनेजरसाठी लागणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटरसाठी जर बघितलं BCom प्लस MSCIT किंवा बघा मराठी अँड इंग्लिश टायपिंग 30 and 40 प्लस टॅली जे आहे तुम्हाला ही जी अर्हता आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी इथं मागली आहे. आता बघा, प्रत्येक पदानुसार तुम्हाला वेतन किती मिळणार आहे प्रति महिन्याला हे पण दाखवण्यात आलेलं आहे. आता बघा, यासाठी जर बघितलं तर अर्जाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि यासाठी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची तुमची एक्झाम जे ते होणार नाही आहे. बघा, मुलाखतीद्वारे जर बघितलं तुमची निवड केल्या जाणार आहे किंवा बघा मेरिट गुणांवरती तुमची निवड होऊ शकते अशी माहिती जी आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. आता बघा, नमुन्यातील अर्ज दिनांक जे आहे 16/4/2026 ते 27/4/2026 पर्यंत. सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महानगरपालिका डाटा सेंटर, सिटी मार्बल बिल्डिंग, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात सादर करावेत. जे की बघा, ही जी तुम्हाला ऍड्रेस देण्यात आलेला आहे या ऍड्रेसवरती 16/4/2026 ते 27/4/2026 या कालावधी तुम्हाला अर्ज जो आहे तुम्हाला यावरती पाठवायचा आहे. आता बघा, अटी व शर्ती जे की बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹250 धनाकर्ष म्हणजे की डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे. सदरचा धनाकर्ष म्हणजे की डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने काढावा. धनाकर्ष म्हणजे की डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. अशी जी माहिती आहे तुम्हाला अटी व शर्तीमध्ये सर्वात अगोदर देण्यात आलेली आहे. आता बघा, जो कोणी विद्यार्थी अर्ज करणार आहे तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला संपूर्ण जे अटी व शर्ती यामध्ये देण्यात आलेले आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घ्याल. जेणेकरून अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही पश्चाताप यायला नको किंवा बघा तुमच्याकडून काही चुकी व्हायला नको. उपरोक्त नमूद केलेले पद 29 जून 2026 पर्यंत कंत्राटी तत्वावर कराराद्वारे भरण्यात येत आहे. जे की बघा, हे जे पदांची जे मर्यादा आहे ते 29 जून 2026 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. त्याच खाली जर आलो आपण तर बघा, वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. जे की संपूर्ण जे माहिती आहे इथं कंत्राटी स्वरूपाची तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा, संपूर्ण जे माहिती यामध्ये देण्यात आलेलं आहे. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदांकरिता नमूद प्रवर्ग, जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. अशी जी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, त्याच खाली जर आलो आपण तर संपूर्ण जे माहिती आहे इथे देण्यात आलेली आहे. त्यासोबतच तुम्हाला अर्जाचा नमुना कशा प्रकारे आहे त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला समोर दाखवतो.
त्याच खाली जर बघितलं तर बघा ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्या पदाकरिता आवश्यक असलेला अनुभवच ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता बघा सदर निवड जी आहे तुमची मेरिट बेसिसवर करण्यात येणार आहे. बघा यामध्ये क्लिअरली तर दाखवण्यात आलेलं आहे की सदर निवड हे मेरिट बेसिसवर करण्यात येणार आहे. आता बघा खाली जर आलो आपण तर बघा तुम्हाला कंत्राटी पदाकरिता कार्यालयीन अर्जाचा नमुना, जे की बघा तुम्ही इथं बघू शकता अर्जाचा नमुना कशा प्रकारे देण्यात आलेला आहे. हा संपूर्ण जो अर्जाचा नमुना आहे तुम्हाला इथं भरायचा आहे. त्याच खाली जर आलो आपण तर बघा तुम्हाला अर्जासोबत जुळवायचे लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना पण इथं देण्यात आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. ही जी संपूर्ण माहिती आहे तुम्हाला इथं भरायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे. आता बघा संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला मी महत्त्वाची देण्यात आलेली आहे. तरी पण बघा तुम्ही एक वेळ अर्ज करायच्या वेळेस अटी व शर्ती पूर्णपणे वाचून घ्याल तेव्हाच तुम्ही अर्ज करून घ्या. आणि अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जे तुम्हाला जुळवायचे आहे यामध्ये संपूर्ण जी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता सर्व पदांसाठी उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे तसंच पदवीचे सर्व गुणपत्रक संपूर्ण जे दाखले आहे तुम्हाला यामध्ये जोडावायचे आहे. तुम्ही इथे बघून घ्याल. तर बघा अशा प्रकारची आजची जी भरतीची अपडेट होती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.